नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आज बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवलाय आणि बनवतोय. आणि हा ब्लॉग कधी येईल, कधीपर्यंत ते माहित नाही. त्याच्यावर हसते कारण गणपतीतला ब्लॉग आत्ता आलाय. म्हणजे आज तारीख आहे 19 सप्टेंबर आणि गणपतीचा आपण सजावट केल्याचा ब्लॉग आज अपलोड केला. आणि आता पनवेलला जायला निघालोय. माझं एक काम आहे, तर त्यासोबत हिला पण सोडून देईन घरी मावशीकडे. तर हिचा आता सँड ऑफ आज करतो मी आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होऊन लगभग 5-6 दिवस झाले ना. 6 दिवस झाले आणि 6 दिवसामध्ये एकही व्हिडिओ बनवली नाही की ती टाकता येईल. आता या सगळ्या व्हिडिओ ज्या येत आहेत त्या आधीच शूट केलेल्या आहेत. बाप्पा जेव्हा आपले घरात होते त्या टायमालाच बाहेर गेलो होतो तेव्हाच शूट केलेले आहेत. नाहीतर व्हिडिओ शूट नाही केलेत. कारण कुठे बाहेर गेलो होतो एकदा पुण्याला, पण शूट करायचं काय मन झालं नाही. ठीक आहे, आता करत आहे. आणि आजचा मौसम सही आहे, फक्त गरमी होत आहे बाहेर उतरल्यानंतर. आणि आतमध्ये तरी एसी एकदम चिल एकदम. हे कंशा इकर्षा आली. पण ती का आणि परत तिकडच चाललंय. काहीतरी विसरली असेल स्टँडवर का. शाळा सुटायच्या टायमावर आलोय. ए भाई, खड्डा घेतलास. बाईला विचारा कधी तिला ड्रेस पाहिजे तो. आणि आज ऊन आहे ना, ऊन तर हीट डायरेक्ट समोरून मारते ना. असे एकतर गार हवा लागते एसीची आणि हीट लागते समोरूनच. शरीराला गार हवा लागते आणि फेसला हीट लागते. आणि आपले कर्टन याच दिवसांसाठी तर आपण प्रिपेअर केलं होतं या गाडीला कर्टनसाठी. आज गाड्या काही जास्त नाही आहेत. आज गुरुवार आहे ना. उद्याला भसड होईल, उद्याला. पण मला असं वाटत नाही उद्याला भसड होईल, कारण एवढे दिवस आठवडा 2-2 आठवडे सुट्ट्या काढून लोक आता गेलीत ना कामावर. आता मला असं वाटते पुढच्या आठवड्यापर्यंत तरी जास्त गर्दी नाही होणार. नकोच होऊ दे, रस्ते असेच मोकळे भेटू दे जरा. कंटाळा ट्रॅफिक मध्ये गाडी चालून. सिटी बाय बाय. आणि आपले JSW जवळ पोहोचलो. बाकी हे आता धुर्ल्याचा रस्ता चालू होईल पूर्ण मे महिना जाईपर्यंत. आणि आपले भाईला आपण मागं टाकलाय आणि आपल्याला पुढे जायचंय. म्हणून असं काय नाही, पुढे जायचंय. हा असा धुर्ल्याचा रस्ता आता कंटिन्यू झेलायला लागेल मे महिन्यापर्यंत. दुसरा ऑप्शन पण नाहीये. दुसरा रोड पाहिजे होता कंपनीला बायपास करणारा. नुसती लाल माती, नुसता धुरळा. हा रस्ट आहे. स्टील इंडस्ट्री मधून निघणारा रस्ट, त्यामुळे इथली माती लाल दिसते. गंजलेली माती आहे, गंजलेली माती. आपली माती लाल नाहीये. कोकण. आणि चला आता आपल्या गाणे एन्जॉय करू. मी बोललो होतो ना ट्रॅफिक नाहीये, गाड्या नाहीये, ते मी शब्द आता मागे घेतो. कारण आता आम्हाला ट्रॅफिक लागलंय. वडखळला पोचता ट्रॅफिक लागलंय.
बरेच दिवसानंतर गाडी चालायला मजा येते परत एकदा. आणि आता नोव्हेंबर मध्ये आपली ट्रिप होणार आहे, जी आपली थांबलेली होती ती. त्याचा अपडेट लवकरच देईन नवरात्रींमध्ये. गाडी चेक करून की गाडी कोणती न्यायची आहे ती. परवा विसर्जनाला, बाप्पाच्या विसर्जनाला शापूरला गेलो होतो ताईच्या इथे. आणि तिथं मी माझी एक गोष्ट विसरलो, ज्याच्याने मला करमत नाहीये. वॉच माझी आणि माझी गॉगल राहिले. ते गॉगलचं एवढं दुःख नाही, पण वॉचचं आहे. आता आज वहिनी आणायला विसरल्यात वॉच. नाहीतर मग आज कोणी येणार असेल मग त्याला सांगेन आणायला. नाहीतर मग उद्या स्वतःच जाऊन घेऊन यायला लागेल. काय त्याशिवाय आपलं काही पीक नाही निघत आणि जमत पण नाही विदाऊट वॉच. आता पेंट सोडून पुढे आलोय. एक 10 मिनिटात इथे पोहोचेन, जित्याला पोहोचेन. हा आता अजून 2 ते 3 महिने, त्याच्यानंतर ही सगळी हिरवळ आहे ना, हे गायब होणार. जे गवत आले ते सगळं मरून जाणार. असं बेकार वाटेल. आता थंडी चालू होईल. तर आता आलोय थोड्या वेळासाठी डीमार्ट मध्ये, कारण हिला काहीतरी हे घ्यायचं आहे, आपलं गिफ्ट घ्यायचं आहे छोट्यासाठी. आणि जाऊन येऊ आता. बरेच दिवसानंतर गोप्रो मध्ये शूट करतोय. मोबाईलला घेतलाय नाही शूट करायला. आता आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल मध्ये शूट करेन. चला जाऊन येऊ लगेच, नाही तर ही उन्हामध्ये करपून जाईल. इकडे आलो की जाम चालायला लागतं नुसतं. तिला सोडायला यायचं म्हणजे खरेदी असते डीमार्टची. पनवेलला कधी पण फेरी झाली ना की याच्याशिवाय काहीच होत नाही. नुसतं डीमार्टला डीमार्ट पाहिला. ए बे इकडे खेळण्यांचा, खेळण्यांमध्ये जायचं आहे. जरा वरचं बटन लावलंय, जरा डिसेंट वाटतंय ना. डीमार्ट मधून निघलोय बाहेर आणि हे बघ सगळं सामान हातात आहे. सगळं सामान तिकडे हातात आहे. इकडे पहिल्या पुढच्या याच्यात टाक, पुढे टाक, पहिले पुढे टाक. आता खोल. चला सामान पहिले तिकीट ठेवून देऊ. आणि हे का निघलंय तेच काही कळत नाही. ग्लू निघलंय असं वाटतंय इथला. चला निघूया आता. इधर का काम हो गया. अभी इनको छोड़ते हैं और अपन भी निकलते हैं अपने घर के लिए, क्योंकि अपन को किधर तो जाने का है. चला. पाऊस पडला तर पाऊस जोरात तरी पडायचा. आणि हा पा हेवी ड्रायव्हर या कडक खतरनाक. कुठपासून रिवर्स आला तो. हा तर मी काय बोलत होतो, पाऊस पडला तर जोरात तरी पडायचा, निदान गाडी तरी धुवून झाली. ते थोडं शिंपडलंय आणि गेलंय. आपल्याला जाताना पनवेल मधून जावं लागेल, कारण एक एसी फिल्टर आणि एक एअर फिल्टर घ्यायचं आहे. ते कशाला टाकलं तसं. आणि ही बघ किडनॅपर्सची गाडी. पहिले ही दिसली की बाबा पळायला व्हायचं. हा मग अरे पहिले दाखवायचं नाही काय याच्यामध्ये, क्राईम पेट्रोल मध्ये किंवा CID मध्ये किडनॅपिंग करण्यासाठी तीच व्हॅन वापरायचे ना. हा ओमनी दरवाजा उघडला की नेतात का काय अशी भीती असायची. मग काय पळायचं ती दिसली की. नंतर जेव्हा समजलं की प्रत्येक गाडी ती किडनॅपर्स नाही यूज करत, त्यापासून काय नाही. आता झाली खरेदी डीमार्टची. आणि आपल्याला कॅश येते, कॅश सुट्टे कॅश. तर आता
बहुतेक कामोट्यातून बंपर काढतो नको आता नवीन आहे. कामोट्यातून आता निघत आहे आणि आज काय एअर फिल्टर आणि AC फिल्टर घ्यायला काही जात नाही आतमध्ये. कंटाळा आलाय भरपूर. आता दुसरं पण काम आहे, जाऊन आपले एंटॉर्कची बॅटरी चेंज करायची आहे. तो पण करायला भेटते का नाही भेटते ते पण माहित नाही. चला बघूया जाऊ. ऐक बाहेर तर आलो. आता फक्त तिथला सिग्नल नाही लागला पाहिजे कळंबोलीचा. एवढा कंटाळा येतो ना त्या सिग्नलला. एकतर एकदाच नाही लागत, 2-2 वेळा लागतो परत. आणि आपली प्लॅनिंग तर झालंय 8 तारखेला रात्री निघायचंय 9 आणि 10 नोव्हेंबर मध्ये. म्हणजे देवी वगैरे गेल्यानंतरच पुढचं पुढं एक्साइटेड आहे. कारण सगळे फ्रेंड्स एवढ्या महिन्यानंतर बाहेर जाऊ. ज्याची भीती होती तीच झालं. ट्रॅफिक तर लागलंय, भरपूर लागलंय. आता फक्त सुटली पाहिजे. ज्या ग्रीन सिग्नल लागला पाहिजे बराच मोठा, तेव्हाकडे जाऊन एवढी ट्रॅफिक सुटेल. आताशी इथे ब्रिज चालू झालंय तिथेच आहे. नाही बघ, जसं नशिबात आहे तसं मोठा सिग्नल लागलाय 2 मिनिटाचा. 1.5 मिनिटाचा लागला होता, 2 मिनिटं झालीत. 2 मिनिटं शिल्लक राहिलीत आणि कुठे येऊन थांबले बघ आहे ना. पुढे आलो, 6 सेकंद बाकी होते, गेलो असतो. एक ट्रकवाल्याच्या चुतेगिरीमुळे इथं थांबून राहिलो. काही बोले अभि. नाही तर परत दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्यालाच भोगायला लागतं. तर आता गाणे ऐकत घरी जाऊ मस्तपैकी. विचार नाही या गोष्टी जास्त काय. भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. या सॅटर्डे संडे तर गौर गणपती आहेत, पण पुढच्या आठवड्यात करूया कर्नाळा प्लॅनच करू. कारण आत्ता भारी वाटेल कर्नाळ्याला. बघूया कसं काय ते, आधी डिस्कस करावं लागेल. बघितलं ना 14. आता कर्नाळा क्रॉस केलाय. फार तर अजून पाऊण तास लागेल आपल्याला जायला, मला असं वाटतंय. हा लागू शकतो. आता पोचलो घरी, म्हणजे ऑलमोस्ट पोचायलाच आहे. एक 10 मिनिटं. कशामुळे तर आपल्या रस्त्यामुळे. आणि याच रस्त्या संदर्भात आज रात्री मीटिंग आहे की हा जो रस्ता आहे त्याचं आमच्या इथले आमदार आहेत महेंद्र दळवी, ते येणार आहे. सारखं आहे तर भिंगरी सारखं. समोरून गाड्या येतात ते येतात, काय नाही. तर ते येणार आहेत आज महेंद्र दळवी साहेब. आणि हा रस्ता आमचा फायनली होणार अशी आशा आहे आम्हाला. कारण या रस्त्याने मला तरी पर्सनली खूप त्रास दिला. कारण माझी गाडी रोज या रस्त्याने आत बाहेर दिवसातून 2-2 फेऱ्या माझ्या इथून आतमध्ये होतात आणि बाहेर पण होतात. नाही 3 महिने झाले गाडीचं काम केलेलं, सस्पेन्शनचा आवाज परत यायला लागला माझ्या गाडीचा. मला तरी खूप जास्त त्रास होतो या रस्त्याचा.
बाकीच्यांना पण होतच असेल. पण आता फायनली गावाने मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये सगळे मुद्दे मांडण्यात आले. त्याच्यात हा मेन मुद्दा आहे, तो झालाच पाहिजे, हा रस्त्याचा मुद्दा. बघूया आता आज रात्रीच्या मीटिंग मध्ये ठरेल की काय मंजूर होतंय आणि कसं काय आहे ते. तर चला आता पोचलो घरी, म्हणजे ऑलमोस्ट पोचतोय, 5 मिनिटं राहिलेत बाकी. बघितलं ना. नंतर चला व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहात चॅनलवर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत बाय बाय.